नमस्कार. तुम्हाला माहिती आहे की ढ हा शब्द ऐकला तरी आपल्या मनात धडकीवरती हादरवून टाकतो तो शब्द आपल्याला. आपल्या वर्गात पण जे ढ मुलं असतात त्यांना कोणी मित्र नसतात, त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, त्यांना सगळे गृहीत धरतात. त्यामुळं अगदी लहानपणापासूनच आपल्या डिक्शनरीत आपण ढ हा शब्द ठेवतच नाही. पण जेव्हा एखादा ढ मुलगा किंवा एखादी ढ मुलगी ढपणापासून सुरुवात करून अढळ पदापर्यंत पोचते तेव्हा मात्र त्यांना ढीकभर मित्र होतात. पण या ढपणापासून अढळ पदापर्यंतचा जो प्रवास असतो ना तो खूप जीवघेणा असतो. हा प्रवास जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्हाला वाचायला हवं दीपक भागवत यांनी लिहिलेलं स्वतःचं जीवनचरित्र, ज्याचं नाव आहे ढ. हे जीवनचरित्र वाचताना त्यांचा ढपणापासून अढळ पदापर्यंतचा प्रवास अनुभवताना ठिकठिकाणी आपल्या डोळ्यात पाणी येतं. एकदा वाचून बघा. आणि सर्वात महत्त्वाचं, ढ असा किंवा हुशार असा पण तुमची काळजी घ्या. नमस्कार.